नमस्कार श्रोते हो. मागच्या वेळी आपण अध्याय 11वा भाग 1 पाहिला. त्यामध्ये आपण असे पाहिले की गुरु आपल्या 2 शिष्यांची परीक्षा घेतात. त्या परीक्षेत ते चांगलेच उत्तीर्ण झाले. आज आपण पाहणार आहोत तिसऱ्या शिष्याची परीक्षा. चला तर मग बघूयात हा तिसरा शिष्य गुरूंच्या परीक्षेत उत्तीर्ण होतोय की नाही. एके दिवशी संध्याकाळी आपला तिसरा शिष्य उपमन्यू यास धौम्य ऋषींनी बोलावून घेतले व त्याच्यावर एक कामगिरी सोपवली. दररोज सूर्योदय होताच गोठ्यातील सर्व गुरे रानात नदी काठी न्यायचे. जेथे भरपूर हिरवा चारा असेल अशा जागी त्यांना चरू द्यायचे व सूर्यास्त होते समयी त्यांना परत आणायचे. जंगली श्वापदांचा त्यांना उपद्रव होणार नाही व कोणी चुकणार नाही किंवा मागे राहणार नाही याची काळजी घ्यायची, असे त्या कामगिरीचे स्वरूप होते. उपमन्यूने आपल्या आज्ञेप्रमाणे होईल असे गुरूंना सांगून वंदन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी या नव्या कामगिरीवर बाहेर पडण्यापूर्वी गुरूंना वंदन करून त्यांचे आशीर्वाद मिळवावे म्हणून उपमन्यू धौम्य ऋषींपाशी गेला. गुरु हसत हसत त्याला म्हणाले, या कामगिरीसाठी तूच योग्य आहेस, कारण या वयात एवढा लठ्ठपणा बरा नाही. या लठ्ठपणामुळे शरीर सुस्तावते. अभ्यास, चिंतन, ध्यानधारणा नीट होत नाही. भूकही फार लागते. भुकेवर नियंत्रण ठेवून शरीरास व्यायाम होऊ देणे तुझ्यासारख्या लठ्ठास हितावहच ठरणार. उपमन्यूलाही या लठ्ठपणाची चीड यायची. पुष्कळ निश्चय करूनही भूक आवरत नव्हती व जादा खाण्याने लठ्ठपणा त्याला अधिकाधिक चिकटत होता. तेव्हा आता गुरूंनी सोपवलेल्या कामगिरीचा भरपूर फायदा करून घ्यायचा, भुकेवर कब्जा मिळवायचा, आटोकाट प्रयत्न करायचा असा निश्चय करून तो गुरांसह आश्रमाबाहेर पडला. मध्यान्ह होण्यापूर्वीच त्याच्या पोटात कावळे ओरडू लागले. भुकेकडे लक्ष न द्यायचे ठरवूनही त्याला त्यात यश येईना. शेवटी तो आपल्या शरीर प्रकृतीस शरण गेला व मध्यानीच गायी वासरांसह आश्रमी परतला. त्याला त्यावेळी परत आलेला पाहून गुरूंना राग आला. हे तुझे वागणे मला मुळीच पसंत नाही. सूर्यास्तापूर्वी गुरांना परत आणायचे नाही असे त्यांनी त्यास खडसावून सांगितले. उपमन्यू फार खजील झाला. त्याने गुरूंची क्षमा मागून पुन्हा असे होणार नाही म्हणून गुरूंना सांगितले. दुसरे दिवशी पुन्हा गायी वासरांना घेऊन उपमन्यू रानात गेला. मध्यान्हीचा समय समीप येताच भुकेचा राक्षस त्याला छळू लागला. तेव्हा त्याने नदीत स्नान केले. तेथेच संध्या उरकली व नदी काठावरील खेड्याकडे तो वळाला. गुरे दृष्टीच्या टप्प्यात राहतील ही काळजी घेऊन तो त्या खेड्यातील 3 ब्राह्मणांच्या घरून भिक्षा घेऊन आला. भुकेची सोय झाली. आता दररोजची चिंता मिटली असे वाटून तो आनंदित झाला. सूर्यास्तासमयी गायी वासरांसह आश्रमात परतला. अशा प्रकारे 8-10 दिवस गेल्यावर एके दिवशी संध्याकाळी तो गुरांसह परत येताना धौम्य ऋषींच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांची अपेक्षा तो जरा रोडावलेलाच दिसेल अशी होती, कारण त्यांच्या कल्पनेनुसार त्याचे दुपारचे 1 वेळचे भोजन होत नव्हते. त्यांनी त्याला दुपारी कोठे काही खातोस की काय असे स्पष्टच विचारले. उपमन्यूने प्रामाणिकपणे नदीकाठच्या ब्राह्मणांच्या घरून भिक्षा मिळवतो असे सांगितले. धौम्य ऋषींना ते ऐकून फार राग आला. आपल्या आज्ञेविना भिक्षा घेणे गैर आहे. आश्रमाच्या नियमानुसार मिळालेली भिक्षा आश्रमीच आणून दिली पाहिजे असे त्यास बजावून दुसऱ्या दिवसापासून मिळणारी भिक्षा आश्रमात आणून देण्याची आज्ञा त्यांनी उपमन्यूला केली. उपमन्यूने झाल्या अपराधाबद्दल त्यांची क्षमा मागितली. पुन्हा दुसरे दिवशी गुरे घेऊन तो रानात गेला. नदीवर स्नान संध्या आटोपून नित्याप्रमाणे त्याने 3 ब्राह्मणांच्या घरी जाऊन भिक्षा घेतली. आश्रमात देण्यासाठी ती उपरण्यात बांधली व गाठोडे खांद्यास अडकवले. पण स्वतःच्या भुकेचे काय करायचे हा प्रश्न त्याला सतावू लागला. तो पुन्हा खेड्यात गेला. प्रथम ज्या 3 घरातून भिक्षा घेतली होती ती घरे वगळून दुसऱ्या 3 घरातून त्याने भिक्षा घेतली व आपली भूक निवारली.
असे 10-12 दिवस गेले. त्याचा हा आता नित्याचाच क्रम होऊन बसला. 2 वेळ भिक्षा घ्यायची, पहिली आश्रमात द्यायची व दुसरी स्वतः खायची. एके दिवशी रानातून परतल्यावर तो गुरूंच्या दृष्टीस पडला. त्यांना तो केवळ सुळसुळीतच नव्हे, तर थोडा जास्तच झालेला पाहून आश्चर्य वाटले. भिक्षा आश्रमात आणून देत असतानाही तू असा सर्व बाजूंनी गोलाकार कसा होत चालला आहेस, असे त्यांनी त्याला स्पष्टच विचारले. आपण दररोजचे 2 वेळ भिक्षा घेतो, पहिली आश्रमात देतो व दुसरी स्वतः खातो, असे उपमन्यू प्रामाणिकपणे गुरूंना सांगता झाला. धौम्य ऋषी हे ऐकून त्याच्यावर फार संतापले. एकाच दिवशी 2 वेळ भिक्षा मागणे ब्राह्मणत्वास शोभत नाही. तुझे हे कृत्य निंदनीय आहे. आश्रमाच्या कीर्तीस तू कमीपणा आणलास. हे ताबडतोब बंद झाले पाहिजे. भिक्षा एकच वेळ मागायची व ती आश्रमात आणून द्यायची. माझ्या आज्ञेविना आश्रमाबाहेर काही खायचे नाही. तुझी ही वागणूक मला रुचणार नाही, असे त्याला सांगितले. हे ऐकून उपमन्यू अंतरी कष्टी झाला. गुरूंचे पाय धरून भूक न आवरल्यामुळे हा प्रमाद घडला, क्षमा करा, असे म्हणाला. पश्चातापाने व सततच्या विचाराने त्याला त्या रात्री नीट झोप लागली नाही. तरी सकाळी तो ठराविक वेळेवर उठला. गाई वासरांना घेऊन रानात गेला. काही झाले तरी आज खायचे नाही, असा त्याने निघताना निश्चय केला. गुरूंची आज्ञा मोडायची नाही, असे स्वतःला बजावत तो गाई वासरांपाठोपाठ फिरत होता. मध्यान्ह झाली. त्याने स्नान संध्या करून नित्याप्रमाणे भिक्षा मागून ती आश्रमात देण्यासाठी बांधून गाठोडे खांद्यास अडकवले. स्वतःच्या भुकेस आवरण्याचा तो जिद्दीने प्रयत्न करीत होता. पण जसा वेळ जाऊ लागला तसा त्याचा निश्चय डळमळू लागला. पण गुरूंची आज्ञा पाळायचीच, काही खायचे नाही, हे तो आपल्या मनाशी घोकत होता. इतक्यात वासरे गायींच्या आचळांना ढुशा देत देत दूध पिण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या तोंडातून काही दूध खाली जमिनीवर पडत होते, ते त्याने पाहिले. तो लगेच तेथे गेला व ते खाली पडणारे दूध ओंजळीत धरून पिऊ लागला. बऱ्याच प्रयत्नांती त्याला अंदाजे पेला 1.5 पेला दूध पिता आले. थोडे बरे वाटले. दररोज एवढे जरी मिळाले तरी चालेल, असे त्याला वाटले. आज गुरूंची आज्ञा आपण मोडली नाही, हे समाधान मनात घेऊन तो गुरांसह सूर्यास्तासमयी आश्रमात परत आला. तो परत आल्याचे कळताच धौम्य ऋषींनी त्याला बोलावून घेतले व आज काही खाल्ले नाहीस ना, असे त्याला विचारले. तो गुरूंना वंदन करून मोठ्या आनंदाने सांगू लागला. आपल्या आशीर्वादाने आज आपली आज्ञा तंतोतंत पाळली गेली. मी आज काही खाल्ले नाही. एकच वेळ भिक्षा घेतली व ती सर्व आश्रमात आणून दिली. वासरे गाईचे दूध पीत असताना त्यांच्या तोंडातून जे थेंब थेंब दूध खाली पडत होते, ते दूध ओंजळीत धरून मी प्यायलो व माझ्या भुकेची सोय केली. हे त्याचे कथन ऐकताच धौम्य ऋषींच्या चेहऱ्यावर रागाच्या छटा स्पष्ट दिसू लागल्या. ते म्हणाले, कसला तुझा पुरुषार्थ? एक वेळची भूक तुला आवरता येत नाही. पुढील जीवनात तुझे कसे होणार? उष्टे दूध पिऊन तू पाप केले आहेस. एका परी वासरांच्या मुखातला घासच तू काढून घेतला आहेस. तुला तसा दूध पीत असलेला पाहून त्या मुक्या प्राण्यांनी जाणून बुजून जास्त दूध सांडले असणार व ते उष्टे दूध पिऊन तू आनंद मानतोस. काय म्हणावे तुला? मला काही कळत नाही. आता तुला सांगतो ते लक्षात ठेव. हे असे उष्टे दूध पुन्हा प्यायचे नाही. उपमन्यू तेथून निघाला. दुसरे दिवशी तो गाई वासरांना घेऊन रानात गेला. गुरूच्या सर्व सूचना त्यानं तंतोतंत पाळल्या, पण ती ठराविक वेळ होताच त्याला भूक चळू लागली. त्याने ती आवरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मध्यान्ह होऊन गेल्यावर काही तास लोटले होते. आता त्याला धीर धरवेना. तो त्याच्या हातातली काठी इकडे तिकडे झाडांवर फटकारत बैचेन होऊन फिरत होता. त्या काठीचा एक फटका एका रुईच्या झाडावर बसला व एक पान मोडले. तेथून दुधासारखा चीक गळू लागला. त्याने प्रथम एक थेंब चाखून पाहिला व त्याच गळणाऱ्या दुधाने भूक शमवायचा निर्णय घेतला. त्याने त्या रुईची पाने तोडून त्यांचेच द्रोण केले व तो गळणारा चीक
त्या द्रोणात गोळा करू लागला. हे करत असताना त्याचे दोन्ही हात त्या चिकाने बरबटले. एवढ्यात वाऱ्याने डोळ्यात काही कचरा गेला म्हणून त्याने आपले डोळे चोळले. ते चिकाने बरबटलेले हात डोळ्यांना लागले व डोळ्यात चीक गेला. परिणामतः त्याची दृष्टी गेली. तो घाबरला. आता त्याला काहीच दिसत नव्हते. गुरूंची आज्ञा सतत नकळत का होईना पण मोडली गेली म्हणूनच परमेश्वरानेही शिक्षा दिली असे त्याला वाटू लागले. त्याने देवाचा व गुरूंचा धावा सुरू केला. उठून धडपडत चालू लागला. हातातली काठीही उठताना मिळाली नव्हती. त्या दिशाहीन व दृष्टीहीन चालीमुळे तो कठडा नसलेल्या एका जुनाट विहिरीत पडला. त्याच्या सुदैवाने ती विहीर फार खोल नव्हती व त्यात पाणीही फार नव्हते. अत्यंत दुःखी होऊन आता ईश्वर इच्छेने काय व्हायचे असेल ते होईल असे म्हणून तो देवाचे व आपल्या गुरूंचे चिंतन करीत तेथेच पडून राहिला. दुसरे करू तरी काय शकणार होता. संध्याकाळ होताच सरावानुसार गुरे आश्रमात परतली. गुरे परत आली पण उपमन्यू परत आला नाही हे कळताच धौम्य ऋषी त्याच्या शोधार्थ निघाले. तो पौर्णिमेचा दिवस होता. ते उपमन्यूला हाका मारत चालले होते. आपल्या गुरूंची हाक कानी येताच त्याने आपण दृष्टी गमावून विहिरीत पडलो आहे असे त्यांना ओरडून सांगितले. आवाजाच्या रोखाने धौम्य ऋषी तेथे गेले व काय घडले कसे घडले हे त्याला विचारले. त्याची ही हकीकत ऐकून धौम्य ऋषींचे अंतःकरण कळवळले. त्यांनी त्याला अश्विनी कुमारांचे ध्यान करण्यास व त्यांची प्रार्थना करण्यास सांगितले. त्याने तसे करताच त्याची दृष्टी परत आली. धौम्य ऋषींना समोर पाहतोच त्याने त्यांच्यापाशी धाव घेतली व त्यांचे चरणी लोळून घेतली. झाल्या अपराधाबद्दल तो त्यांची क्षमा मागू लागला. गुरूंनी त्याला आपल्या जवळ घेतले. त्याच्या मस्तकावरून चेहऱ्यावरून प्रेमभराने हात फिरवला व म्हणाले, माझ्यावरील तुझ्या निष्ठेने प्रेमाने भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. वेदविद्येचे शिक्षण तुझे झालेलेच आहे. तू आता घरी जा, लग्न कर, गृहस्थाश्रमाचा आनंद उपभोग. तू अतिविद्वान व वेदविद्या पारंगत असा लौकिक मिळवशील. तुझे शिष्यही अनेक होतील. त्यातील उत्तंक नावाचा तुझा शिष्य तर पाताळात जाऊन शेषाला जिंकून त्याच्या कानातील कुंडले आणून ती तुला दक्षिणेप्रित्यर्थ देईल. त्याचप्रमाणे तो उत्तंक जनमेजय राजास उपदेश देईल व त्याचे करवी सर्पसत्र नावाचा यज्ञ करवून त्रिलोकी कीर्ती मिळवेल. उपमन्यूने धौम्य ऋषींना वारंवार वंदन केले व त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळीत तो त्यांच्या आज्ञेनुसार आपल्या घरी गेला. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या गुरुद्रोही ब्राह्मणास या गुरुभक्तीच्या कथा ऐकवल्यावर ते त्या ब्राह्मणास म्हणाले, गुरुनिष्ठा अशी अरुणी बैद उपमन्यू यांच्यासारखी असली पाहिजे. त्यांनाही कंटाळून आश्रमातून पळून जाता आले असते, पण त्यांनी तसे केले नाही. कार्यापासून कर्तव्यापासून पळून जाणे फारच सोपे असते, पण निष्ठेने झुंज देणे यश प्राप्त करणे कठीण असते. कष्टाविना असीम श्रद्धेविना ते होत नसते. तिघेही आपले प्राण पणाला लावून गुरु आज्ञा पालनाचा, गुरूंना संतुष्ट करण्याचा सतत प्रयत्न करत राहिले. परिणामतः त्यांना ज्ञान तर मिळालेच, पण बहुमोल असे आपल्या गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करून ते अंती कृतार्थ झाले. जर या कथा ऐकून तुझे पूर्वायुष्यातले वागणे पूर्णपणे चुकीचे होते असे तुला मनोमन वाटत असेल व त्याबद्दल पूर्ण पश्चाताप होत असेल तर तू आपल्या गुरूंकडे परत जा. त्यांची क्षमा माग, त्यांनाच शरण जा. मग तुझा कार्यभाग साधेल. गुरु दयाळू असतात. तेथे शरण गेल्यास मरण नसते. संदेह बाळगू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. ब्राह्मणाने हा उपदेश ऐकल्यावर श्री गुरूंचे चरण धरून तो म्हणाला, दयाळा, मला माझी चूक पूर्णत्वाने पटली, पण आता तुमच्या या उपदेशानुसार जावेसे वाटत असूनही माझ्या गुरूंकडे जाण्याचे धैर्य मला होत नाही. आता मला पटले आहे की माझे गुरु स्वच्छ आरशासारखे निर्मळ आहेत, पण त्यांच्या निंदेने, तिरस्काराने, द्वेषाने विटाळलेले हे मन, ही दृष्टी घेऊन त्या निर्मळ आरशासमोर मी कसा उभा राहू? त्या आरशासमोर सतत मला ते माझे विटाळलेले कलुषित प्रतिबिंबच दिसत राहणार आणि अशा मानसिक अवस्थेत त्यांची सेवा माझ्याकडून कशी होणार?
मी केलेली गुरुद्रोहाची चूक महाभयंकर आहे. शारीरिक व्यंग निर्माण झाल्यावर ज्याप्रमाणे ते देहांतापर्यंत साथ करते, त्याप्रमाणे आयुष्यातील काही चुकांचे परिणाम देहांतापर्यंत साथ करतात. आता मला तरी काही मार्ग दिसत नाही. तेव्हा आता कृष्णामाईच्या प्रवाहात ह्या देहाची इतिश्री करतो. आता मला एवढाच आशीर्वाद द्या की पुढील जन्मी माझ्याकडून अव्यभिचारी अशी गुरु सेवा घडेल. देवा दयाळा कृपा करा. असे म्हणून श्री गुरूंना त्याने नमन केले व तेथून जाण्यासाठी वळाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. श्री गुरूंनी त्याचे ते पश्चातापदग्ध रूप पाहिले व त्याला मागे फिरण्यास सांगितले. त्याला जवळ बोलावून त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाले, माझे ऐक, देहत्यागाचा विचार सोडून दे. तुझे ते गुरुद्रोहाचे पाप या प्रामाणिक पश्चातापाने पूर्णपणे नष्ट झाले आहे. तेव्हा तुझ्या गुरूंकडे जा. तेथे जाताच त्यांची क्षमा माग. ते तुझे कल्याण करण्यासाठी तुझी वाट बघत आहेत. ही खात्री बाळग, मी व ते एकच आहोत. मनात संदेह बाळगू नकोस. प्रामाणिक पश्चातापासारखे प्रायश्चित्त नाही. या पश्चातापाने तुझी सर्व पापे पूर्णपणे जळून गेली आहेत. तेव्हा आता निशंक मनाने जा. वेळ घालवू नकोस. श्री गुरूंच्या या असामान्य आशीर्वादरूपी आश्वासनाने उत्तेजित होऊन श्री गुरूंना वंदन करून तो ब्राह्मण आपल्या पूर्वीच्या गुरुपाशी गमन करता झाला. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 11वा समाप्त.